आता ऊन लागत होता तर आम्ही कुल्फी आणली कुल्फी. आल्याची बाग नव्हता तुला लय आऊस तुला वाटलं मम्मी मला न्यायला कोण थांबला पण इथं सीएनजी भरायची हा सीएनजी भरायची. मामा काय बोलणार नाहीत कारण की त्यांनी खाल्लेलं आहे मामा. तर एकानी बैलगाडी घ्या टांगा घ्या परंतु काय हे घेऊ नका काय सीएनजी ची गाडी घेऊ नका. हे गाईज वेलकम टू न्यू व्लॉग. आणि हा माझा आहे कार मधला फर्स्ट व्लॉग. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल स्विमिंग पूल इकडचे तिकडचे पलाना टिमकामचे व्लॉग होते परंतु आता आहे कार मधला फर्स्ट. आम्ही चाललेलो आहोत लग्नाला. कोणाचं लग्न? काकाच्या पुरीच्या लग्नाला चाललेलो होतो आम्ही. आणि बघा माझी आई आणि आहेत माझ्या मोठ्या मामी ज्यांना मोशन सिकनेस आहे त्या गाडीमध्येच उलटी करू शकतात. हे माझे मोठे मामा आणि पप्पा ड्रायव्हिंग करत आहेत. आणि हाय आमचा चिक्या. चिक्या हाय बोल. हाय सो चिक्याने खूप भारी तोंड केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही जात आहे आता बीडला. सो बघत राहा आमचा प्रवास. सीएनजी भरण्यासाठी ती लाईन लागली. मी खाली उतरले बरं का. आम्ही सीएनजी भरला. सीएनजी भरण्यासाठी लागलेली लाईन गाईस तुम्ही बघू शकता. इकडं समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 11 गाड्या इथंच रस्त्यावर उभ्या आहेत. आणि समोर आहे पेट्रोल पंपावर पण 10 12 गाड्या उभ्या असतील गाईस. स्ट्रगल फॉर सीएनजी. आणि हे आतमध्ये मामी बाबू. मामीचं पार तोंड सुकून गेलं. पाहून येऊ का पुढून? 11 होते मी मोजले ना. सो आता स्ट्रगल फॉर सीएनजी. आणि आतमध्ये बोलते असतील. लाईनच असते ती सरळ 11 म्हणलं मी ते गॅप पडले नाही. गॅप कोण येते बाहेर काटायचं? अच्छा मला वाटलं बाहेर काटायचं असलं की मग निघालं. टाइम लागायचा निघून हो बाजूत येऊन लागलं मध्ये. अरे हे मधीच लागलं रबराला. अरे रे 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 रे. काय म्हणता पुढे काय म्हणता का? दिसत होते 11 पण 11 नाही. काही लय मोठे गाड्या आहेत. ती रांग खूप मोठी आहे. आमचा नंबर लागतो नाही माहित नाही. वापस जावं लागेल माहिती. संपून जाईल आमचा नंबर येईपर्यंत. तर सीएनजी विचार लागले का? ते रिक्षा काय लागले नंबराला? रिक्षाला बी सीएनजी आहे का? ते मागचं टमटम. लग्नाला वराड आल्यासारखं झालं व. त्याच्यामुळे घ्यायची होती आपली. किती झालं मग? 14 15 16 17 18 19 20 21 22 आबा 27 इथपर्यंतच. आणि ह्या समोरच्या 3 30 31 32 33 ते रिक्षा पण सीएनजीचे आहेत ना. ते बी फुल भरून घेतील. पेट्रोल पंपावर येऊन सीएनजी भेटलेलं नाही. आताची गाडी आली ते भरत्या उतरायला तर अर्धा पाऊण तास लागेल. सो आम्ही सीएनजी स्किप करून निघत आहोत लग्नासाठी पेट्रोलवरती. कुठे गेले ते? पलीकडे गेले का? आणि आता पुढं आहे का कुठं मग? बीड मध्ये आहे. तिथं असले ना तिथं नंबर असले तर नंबर असा ना पण सीएनजी पाहिजे. सो skip CNG and go for beat. ते त्या नंबराचे 37 नंबर सोडून आम्ही पुढे आलेलो आहोत. आता पेट्रोलवर घेऊन आता चाललो पेट्रोलवर घेऊन.
अभी आ चुका है टोल नाका. हे पोलीस इथेच उभे आहेत का? कॅशच आहेत. RTO हाँ हाँ. और अभी टोल नाके पे हो रही है गाड़ी पास. गेवराईमध्ये CNG भेटला नाही म्हणून आम्ही बीडमध्ये आलो. बीडमध्ये पण तीच गत आहे. इथं पण 16-17 गाड्या नंबराला कमी झाल्या ना. 27-28 गाड्या नंबरला लागलेल्या आहेत. आणि आमचा नंबर इथं पण येतो की नाही माहित नाही, पण इथं CNG भरणं गरजेचंच आहे बिकॉज समोर CNG नाही आहे. सो बघूयात आता इथं पण पेट्रोल पंपावर भेटतं का नाही, आम्ही समोर जाऊन बघत आहोत. सो गाईज बीडच्या पेट्रोल पंपावर CNG आहे, त्याचं पण प्रेशर कमी आहे. नॉर्मली 900-950 हजारचं बसते, इथं 650च बसू राहिलं गाईज. मामा काय बोलणार नाहीत कारण की त्यांनी खाल्लेलं आहे. मामा CNGचा प्रवास सांगा बरं. निघला प्रवास. हा सांगा म्हणजे कशी खडतर प्रवास चालू आहे आपला. CNG साठी फिरतो आपण काय खडतर प्रवास नाही. मामाचे शब्द खुंटलेले आहे तिथं. काय पुढं काय दुकान आहे का फरशीचं? एवढी गर्दी बाबा तिथं. ते हाँ हाँ. सो अभी वेट करेंगे गाड़ी के लिए. हमारी गाड़ी पीछे खड़ी है उस लाइन में और हम कुछ खाएंगे. कुछ खाने के लिए कुछ दिख रहा है होगा तिकडे पाहू काहीतरी. चला मग काय फिलहाल खाने को कुछ मिला नहीं तो स्टिंग एनर्जी से काम चला लेंगे. आणि वेटिंग नुसता वेट तुम्हाला ब्लॉग मध्ये फक्त वेटच बाहेर भेटेल CNG मुळे. असे आमचे दिवस छान थांबला पण इथं. CNG भरायची. हा CNG भरायची. भर ना उतरून. फोन आलता पण मोटरसायकल नाही ना, मोठ्यात जायचं होतं ना. उतरून भर किती घ्या. तिकडे जायला मोठी गाडी आणली. स्टिंग आई मारली ना संपलं. वाव. मला इथं नंबराला लागून जवळपास 15 मिनिटं झाल्या. 15 मिनिटांमध्ये ती गर्दी गाईस. तुमच्या मागे जवळपास 4-5-6 गाड्या जमलेल्या आहेत. प्रकारे आम्हाला भेटत नाही CNG साठी वेटिंगवर आहोत. म्हणून मामाश्री अंडा भुर्जी अंडा पावर मिसळलेले आहेत आणि मी वेट करतोय वडापावचा. तर एकानी पहिली गाडी घ्या, टांगा घ्या, परंतु काय हे घेऊ नका, काय CNG ची गाडी घेऊ नका. लई कष्ट आहे गाईज, लई कष्ट. हे बघा भुका लागी रे. लग्न तिकडे वरावर बी जाण निघून नाही आणि आम्ही इकडे बसलेलो आहोत. वडापाव बी होईना. वेट गाईज खूप स्ट्रगल आहे खरंच. बसचं जरी आपण वेट करू शकतो परंतु CNGचा करणं म्हणजे मुश्किल आहे. तेवढ्या उन्हामध्ये इथं हे ठीक ताप गाईज. तर आम्ही थकलेलो आहोत. मम्मी कसं वाटतंय बरं आता? लय औषध होती लागणार लिची लांब. मामी तुम्हाला कसं वाटतं? एक तर मळमळ होती, आता कसं वाटतंय? आल्याची बाग नव्हता तुला लय आऊस. तुला वाटलं मम्मी मला न्यायला लागणार. काय म्हणल्या? उपाशी चांगली जिरली उपाशी. हो ना. ठीक आहे. आपलं बिगर भाकरीचं बिगर पाण्याचं आपले मस्त जिरवली ना. बोलय कमी याला उपाशी. भूक लागली. खाल्ला तीन वडापाव खाल्ला. सुनील टुकटुक कर बट. लग्नाला तर घालू ती बाबा. काय तर शब्द नाहीत माझ्याकडे आता मला. सो फायनली अशा प्रकारे आम्हाला 696चं पेट्रोल CNG भेटलेलं आहे आणि आम्ही निघत आहोत. बघा आई आणि मामी कशा वेटिंगला लागलेल्या आहेत. आई कसलं बी घेतले रे? हा हे बघा हे आहे आमची आई. तिने घेतलेलं आहे वेलाचं बी आणि मामाची इकडे चिक्या. खूप स्ट्रगल ना. बीचं सांगतो तुम्ही बी घेतलेलं हे आमच्या जाळीवरती लावण्यात. सो गाईज काय दोडकं नाही ती बटाटे दोडक्याची भाजी आम्ही बसलो जेवायला. सुंदर असं बांधकाम चालू इथं. कोणाचं आहे?
माहिती नाही, परंतु आम्ही बसलेलो जेवायला हॉटेलमध्ये खाऊ खाऊ आमचं पोट भरलं. गाईज तर आम्ही आता तिकडे लग्न चालू आहे ना, आम्ही तिकडून थकलो गुन्हाचं म्हणून गाडीमध्ये येऊन बसलो, तर गाडीची एसी पण बंद आहे. चिक्या कसं वाटतं आता? लय घाम आला गरमात लग्न मध्ये जायचं म्हणलं पण नग काऊन? सो आम्ही इथं थकून बसलेलो आहोत, तिकडे लग्न चालू आहे. लग्नाचे व्हिडिओ नाही टाकणार मी. तर हे बघा किती थकलो, गाडीमध्ये बसलो, गाडीत खूप कठोर, इतकं ऊन. काय झालं? घाम 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 घाम. आता लय ऊन लागत होतं तर आम्ही आणली कुल्फी. काय काय म्हणलं तू? कुल्फी नाही पूर्ण आधी काय म्हणला? आधी काय म्हणलं तू? ठीक आहे, काय म्हणलं आधी सांग ना. आता ऊन लागत होतं तर आम्ही कुल्फी आणली कुल्फी. कोलते आणले कोलते. आम्ही आलेलो आता टोल नाक्यावरती, आणि टोल नाक्यावरती आहे गर्दी, चिकार गर्दी. आमच्या आहे तिकडे मी उतरलेला आहोत शूटिंग घेण्यासाठी, फक्त आणि फक्त शूटिंग घेण्यासाठी गाईस. और ये हमारी गाड़ी आ चुके हैं और हमको रोका गया, पता नहीं क्यों, पता नहीं क्यों रोका गया गाइस. और ये आ चुकी है हमारी गड्डी. हाँ भाई तो असं कुठं बाबू मागचा कॅमेरा घ्या, मागचा कॅमेरा. मागायचं घ्या कॅमेरा. चिक्या करते. सगळे झाले काय? मी नाही आलो फक्त. ठीक आहे, बस. सिद्धाची ब्रेक दाखवते. असं ब्रेक. जास्त उठी तिथं. तिकून बंद केलं दिसते. एवढं टाकून हे झालं. सो अशा प्रकारे हा व्लॉग भन्नाट कॉमेडी आणि स्ट्रगलवाला व्लॉग मी इथे सेंड करतो गाईस. बाय बाय. बाय बाय.